यानंतर आपण या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष अण्णा मनोगत व्यक्त करतील। तत्पूर्वी पुन्हा एकदा एका मिनिटासाठी मी दिलगिरी व्यक्त करतोय, माफी मागतोय। जर काही कमी जास्त झालं असेल तर सगळ्यांनी समजून घ्या आणि या बाल कलाकारांना आशीर्वाद द्या। यानंतर अध्यक्षीय भाषण होईल श्री अण्णाबुवा वाघे यांचं आणि त्यानंतर आपण माननीय श्री जनार्दन हरचंद्र चोगले यांच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहोत आणि कार्यक्रम सुरू होईल। धन्यवाद। जय श्रीराम। जय श्रीराम। आज या ठिकाणी आपल्या गावदेवीच्या आशीर्वादाने, पिंपळादेवीच्या, पांडुरंगाच्या आशीर्वादाने, खंडोबाच्या आशीर्वादाने आज आपल्या भरडखोलामध्ये छोट्याशा मुलांचा कार्यक्रम सादर होत आहे। त्यानिमित्ताने आपण सर्व भरडखोलचे असणारे भरडखोलवासीय बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी लहान मुलांचा कार्यक्रम आहे। तुम्हाला सर्वांना विनंती असेल, आमची व्यासपीठावर बसणारी जी काही मंडळी आहे या सर्व मुलींनी या कार्यक्रमाला आदर्श म्हणून राहायचा आहे। उभा खुर्ची कार्यक्रम बोलल्यानंतर तिथे आधारस्तंभ माणसं हजर असली पाहिजे। आज आपण 50-50 जण इथे व्यासपीठावर हजर आहोत। तुम्हाला माझी सर्वांना विनंती असेल, काळोख आहे, काळोखामध्ये गडबड होईल, कदाचित गोंधळ होईल, कोणी शिट्या मारतील, तर त्याच्यावर लक्ष ठेवा आपण आणि आपण सर्वांनी होऊन या इथे या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे। ज्या व्यासपीठावर आपण बसलेलो आहोत तरी या सर्व मायबापांच्या समोर आपण ते कार्य असं सिद्ध करायला पाहिजे आहे की कुठेही गडबड गोंधळ न होताना याची जबाबदारी घ्यायची आहे। आपण सर्वांनी शाल शिरपल घेतले आहे, मान घेतला आहे, त्या मानाची थोडीही तरी आपण जागा राखूया अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती असेल। तसंच कार्यक्रम भव्य आणि दव्य अशा स्वरूपाचा आहे। कार्यक्रम करत असताना 10-20 माणसं, 50-100 माणसं असतात, कुठेही आवरू शकतो, परंतु एवढं मोठं कार्यक्रम, एवढं मोठं पटांगण आणि हे सर्व भरलेलं असेल, काही मंडळी बसले असतील, काही मंडळी उभे असतील, त्यांना सर्वांना माझी विनंती असेल, आपलीच लहान मुलं आहेत, त्यांची शोभा आणि त्यांचं कर्तव्य हे तुम्हाला पाहून समाधान होण्याकरता हे कार्यक्रम या शाळेमध्ये असणारे उपाध्यक्ष, अध्यक्ष, गुरुजन या सर्वांना माझी विनंती असेल की या ठिकाणी